उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा आज सकाळी विमान अपघातामध्ये मृत्यू झाला आणि त्यांचा पार्थिव आता विद्याप्रतिष्ठान या शैक्षणिक संकुल जे आहे बारामतीतलं या पार्थिव तिथं अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात आलेलं आहे। मात्र आज सकाळपासून महाराष्ट्रातून हजारो कार्यकर्ते बारामतीकडे येताना दिसत आहेत। संपूर्ण पवार कुटुंबीय जे आहे ते सध्या आता बारामतीमध्ये पोहोचलेलं आहे आणि ते बारामतीत पोहोचल्याच्या नंतर उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा अंत्यविधी पार्थिव जे आहे ते अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात येणार आहे आणि त्याच्यानंतर मग इथं याच विद्याप्रतिष्ठानच्या ग्राउंडवरती उद्या सकाळी 11 वाजता म्हणजे 29 तारखेला 11 वाजता या ठिकाणी अंत्यविधीसुद्धा इथंच होणार आहे। या अंत्यविधीसाठी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी तसेच गृहमंत्री अमित शहा यांच्यासह संपूर्ण देशातून अनेक दिग्गज नेते बारामतीमध्ये येत आहेत। महाराष्ट्रातले आता जवळपास सातारा, कोल्हापूर, सांगली या भागातून अनेक दिग्गज नेते हे बारामतीमध्ये पोहोचलेले आहेत। अनेक VIP लोकांची गर्दी आता बारामतीमध्ये झालेली आहे आणि त्याच्यामुळं आत्ता बारामतीमध्ये खूप मोठ्या प्रमाणावरती गर्दी आपल्याला होताना दिसते। आपल्याला माहिती आहे की सकाळी 8:45च्या दरम्यान बारामतीच्या विमानतळावरती अपघात झाला आणि त्याच्यानंतर या विमानात उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह असलेले जे त्यांचे सर्व सहकारी आहेत यांचा मृत्यू झाला। हेच पाठीमागं बघता हे विद्यानगरी हे जे शैक्षणिक संकुल आहे बारामती भिगवण रस्त्यावरती MIDC मध्ये असलेले हे शैक्षणिक संकुलामध्ये आतमध्ये जो ग्राउंड आहे आतमध्ये जे ग्राउंड आहे याच ग्राउंडवरती उपमुख्यमंत्री अजित पवार यांना उद्या सकाळी त्यांच्या विधी केला जाणार आहे आणि या अंत्यविधीसाठी संपूर्ण राज्यातलं मंत्रिमंडळ, संपूर्ण अधिकारी आणि अनेक दिग्गज नेते, मी मागाशी सांगितल्याप्रमाणे पंतप्रधान असतील, देशाचे गृहमंत्री असतील, हे देखील उपस्थित राहणार आहेत। मात्र राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष जे आहेत शरद पवार यांचे जे संपूर्ण देशात जे संपर्क होतात ते अनेक नेतेसुद्धा शोकमग्न झालेले आहेत आणि ते वेगवेगळ्या राज्यातून हे सगळे नेते देखील बारामतीमध्ये पोहोचणार आहेत। तशा पद्धतीच्या इथल्या यंत्रणेंना सूचना देण्यात आलेल्या आहेत। पोलीस यंत्रणा असेल काय असेल तर इथं ह्या सगळ्या लोकांचा बऱ्याच लोकांचा इथं मुक्काम देखील राहणार आहे। त्याच्यामुळं आज बारामतीमध्ये पोलिसांची छावणी आहे। अक्षरशः पोलीस यंत्रणेवरती प्रचंड बंदोबस्ताचा ताण आलेला आहे। सकाळी अचानक ही घटना घडली 8:45 वाजता आणि तेव्हापासून संपूर्ण बारामती, संपूर्ण महाराष्ट्र हा शोकमग्न झालेला आहे। मात्र अंत्यविधी हा याच ठिकाणी उद्या सकाळी 11 वाजता म्हणजे 29 तारखेला 11 वाजता याच ठिकाणी होणार असल्याची माहिती आता सूत्रांनी दिलेली आहे। पवार कुटुंबियाकडून या अंत्यविधीच्या या ठिकाणाला दुजोरा देखील मिळालेला आहे। त्याच्यामुळे आता प्रशासनाने इथं जो अंत्यविधी होणार आहे त्याची देखील तयारी सुरू केलेली आहे।